सोमवार 6 जून 2022 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 348व्या दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना माझा त्रिवार मानाचा मुजरा, विनम्र अभिवादन, कोटी कोटी नमन। राज्याभिषेकाच्या 348व्या दिनानिमित्त समस्त बहुजन समाजातील बांधवांनी भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आपल्याला भारतीय संविधानाने हक्काने अधिकार प्रदान केलेले आहेत, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीत अशी राजकीय परिस्थिती नव्हती, लोकशाही देखील नव्हती। शूद्र अतिशूद्रांनी राज्याभिषेक करून राजा होणे ही संकल्पनाच मुळात दुरापास्त होती, परंतु ही संकल्पना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी येथील कष्टकरी, श्रमकरी, शेतकरी, पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य जातीच्या लोकांना तसेच इतर अनेक जाती जमातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभे केले। या कालावधीत इथल्या भूभागावर मोगल, आदिलशहा, पोर्तुगीज, इंग्रज, कुतुबशहा राज्य करीत होते, परंतु तसे राज्य करण्याचा, राजा होण्याचा अधिकार इथल्या भूमिपुत्रांना नव्हता। तो राजा होण्याचा अधिकार मिळवण्याचे अभूतपूर्व आणि युगांतकारी कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केले। महाराजांचा समकालीन कृष्णाजी अनंत सभासद याविषयी सांगतात, हा मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही। अर्थात शिवराज्याभिषेक ही घटना सामान्य नव्हे तर असामान्य आहे असे सभासद सांगतात। या कालावधीत राज्यकारभार करणे, संरक्षण, दळणवळण, पत्रव्यवहार, न्यायदान, चलनव्यवस्था, कृषी कायदे, कर प्रणाली, तह, करार ही प्रशासनिक कार्ये स्वतंत्रपणे करण्यासाठी राज्याभिषेक करणे अत्यंत आवश्यक होते। जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक करत नव्हते तोपर्यंत शिवरायांना देखील सरदारांचा पुत्र, जमीनदार, वतनदार असेच मानले जात होते। भारतात अनेक सरदार वतनदार होते, त्यापैकी अनेक जण शूर, पराक्रमी, उत्तम प्रशासक होते, तरी देखील ते कोणत्या ना कोणत्या तरी केंद्रीय सत्तेचे मांडलिक होते। त्यांना सर्वाधिकार नव्हतेच मुळे, त्यामुळे त्यांची प्रजा आणि ते स्वतः देखील स्वतंत्र नव्हते। आपल्या प्रजेचे स्वातंत्र्य आणि स्वतःही स्वतंत्र होणे हेच छत्रपती शिवाजी महाराजांना हवे होते आणि शक्य होते ते शिवराज्याभिषेकाने। यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचा, स्वातंत्र्याचा उद्घोष करण्याचा अभूतपूर्व निर्णय घेतला, परंतु या त्यांच्या राज्याभिषेकाला अनंत अडचणी आल्या। त्यावरही त्यांनी मात केली। यावेळी आई जिजाऊ माँसाहेबांचा त्यांना समर्थ असा पाठिंबा होता। त्या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या। राज्याभिषेकाच्या प्रसंगाचे वर्णन प्रत्यक्षदर्शी असलेल्या कृष्णाजी अनंत सभासद यांनी अत्यंत रसाळ, अतिरंजित, संक्षिप्त, लालित्यपूर्ण, अतिशोक्तीपूर्ण भाषेत केलेले आहे। त्यातील अतिशोक्तीचा भाग जर वगळला तर त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे। ते म्हणतात, वाराणसीचे थोर पंडित गागाभट्ट हे शिवराज्याभिषेकासाठी आले। शिवाजीराजांनी 4 पातशाह्या दाबल्या, अनेक किल्ले जिंकले, पाऊण लाख घोडा लष्कर निर्मिले, त्यामुळे त्यांचा राज्याभिषेक व्हावा त्यासाठी पूर्ण नियोजन केले। अनेक मातब्बर लोक बोलवले, 32 मन सोन्याचे सिंहासन निर्मिले। दिनांक 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक रायगडावर यथाविधी पार पडला। छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकासाठी रायगड किल्लाच का निवडला? कारण हा किल्ला सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर म्हटले जाते। हा किल्ला मजबूत, ताशीव, स्वतंत्र, अभेद्य आणि उंच असल्याने किल्ला जिंकणे अशक्य आहे। तसेच जून या महिन्यापासून कोकणात प्रचंड पाऊस सुरू होतो, यामुळे शत्रूकडून या समयी कोकणात लढाईची मोहीम काढण्याची शक्यता नव्हतीच मुळे, म्हणजेच
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक समारंभ सुरळीतपणे पार पाडण्यासाठी धार्मिक, राजकीय, भौगोलिक परिस्थितीचा विचार करूनच निर्णय घेतला होता. कृष्णाजी अनंत सभासदांनी राज्याभिषेकाचे वर्णन केलेले आहे. 32 मन सोन्याचे सिंहासन हा उल्लेख फक्त सभासदांच्या चरित्रात येतो. सभासद हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले कुळाला राजस्थानातील उदयपूरच्या सिसोदे कुळाशी जुळतात. ही बाब अनैतिहासिक आहे. प्राच्य विद्यापंडित शरद पाटील सांगतात, सांप्रत युगात क्षत्रिय उरले नाहीत असा पुकारा जर वैदिक धर्मग्रंथ करत असतील तर मग राजपूत कसे काय क्षत्रिय उरतात, असा प्रश्न ते उपस्थित करतात. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे भोसले कुळाचे मूळ वेरूळ येथीलच आहे असे प्राच्यविद्येच्या आधारे शरद पाटील सांगतात. कृष्णाजी अनंत सभासद सांगतात की गडावर राज्याभिषेकासाठी 50,000 ब्राह्मण उपस्थित होते. ही अतिशयोक्ती वाटते, कारण डच कागदपत्रात राज्याभिषेकास 11,000 लोक उपस्थित होते असा उल्लेख आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृष्णाजी अनंत सभासद म्हणतात की हा मराठा पातशहा छत्रपती झाला. ही गोष्ट सामान्य झाली नाही. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की तत्कालीन वैदिक धर्मानुसार मराठा बांधवांना देखील राज्याभिषेकाचा अधिकार नव्हता. मराठा ही संकल्पना जातीवाचक नव्हे तर समूहवाचक आहे. मराठा पातशहा म्हणजे सर्व जाती धर्मियांचा अर्थात रयतेचा राज्य होय. शिवराज्याभिषेकाचे वस्तुनिष्ठ वर्णन करणारा दुसरा महत्त्वाचा प्रत्यक्षदर्शी इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्सिडेन होय. हा राज्याभिषेकाला रायगडावर हजर होता. तो लिहितो, 6 जूनला सकाळी 7 किंवा 8च्या सुमारास मी दरबारात गेलो. शिवाजीराजे एका भव्य सिंहासनावर बसले होते. सरदार, अधिकारी, प्रतिनिधी त्यांच्या समोर बसले होते. पुत्र संभाजीराजे व इतर मंत्री मानानुसार स्थानापन्न झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हेनरीला व नारायण शेनवीला जवळ बोलवले. हेनरीने छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा केला. यावेळी त्यांनी हिऱ्याची अंगठी भेट दिली. या प्रसंगाचे व त्या ठिकाणी केलेल्या सजावटीचे इत्थंभूत वर्णन हेनरी ऑक्सिडेनने केलेले आहे. राज्याभिषेक प्रसंगी रायगडावर हत्ती, घोडे कसे आणले असतील याचे आश्चर्य हेनरी व्यक्त करतो. पृथ्वी तलावर अर्ध्या जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना देखील आश्चर्य वाटावे आणि त्यांनी रायगडावर येऊन शिवरायांना त्रिवार मुजरा करावा, ही बाब निश्चितच आनंददायी आणि प्रेरणादायी आहे. शिवराज्याभिषेकाने छत्रपती शिवाजी महाराज अधिकृत राजा झाले, छत्रपती झाले. राज्यकारभार करण्याचा त्यांना अधिकार मिळाला. शिवराज्याभिषेकाने त्यांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. रयतेला राजा मिळाला. हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट झाली. हा राजकीय स्वातंत्र्याचा उद्घोष होता. होऊ शकत नाही असे म्हणणाऱ्या नाउमेद झालेल्या प्रजेला राजकर्त्या होण्याचा आत्मविश्वास मिळाला होता. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा शिवशक सुरू केला. छत्रपती शिवाजी महाराज शककर्ते झाले. त्यांनी स्वतःची चलन व्यवस्था सुरू केली. सोन्याचे होन व तांब्याचे शिवराई ही त्यांची चलन व्यवस्था होती. शिवराज्याभिषेकाचा रयतेला आनंद झाला. आई जिजाऊ माँसाहेब आनंदी झाल्या. शहाजीराजे जिजाऊंना
जिजाऊ यांनी पाहिलेले रयतेच्या स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. मावळ्यांच्या त्यागातून हा सुवर्णक्षण पाहता आला, प्रत्यक्ष अनुभवता आला. या राज्याभिषेकाला एकूण 1,42,00,000 इतका खर्च झाला असे कृष्णाजी अनंत सभासद सांगतात. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा ध्वज हा भगवा त्यांच्या प्रागतिक विचारांचे, संघर्षाचे, न्यायाचे, त्यागाचे, प्रगल्भतेचे आणि समतेचे प्रतीक आहे. तथागत गौतम बुद्धांना भगवा या नावाने ओळखले जाते. वारकरी संप्रदायाचा ध्वज हा भगव्या रंगाचा आहे. छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे यांचा ध्वज भगव्या रंगाचा होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाच्या 348व्या दिनानिमित्त समस्त बहुजन समाजातील बांधव आणि भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.